नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी विषय मराठी. आज आपण घटक अभ्यासणार आहोत. पाठ 23 माझा अनुभव भाग 2. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 23 माझा अनुभव भाग 2 अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण पाठ क्रमांक 18 माझा अनुभव भाग 1 अभ्यासला आहे. त्या पाठामध्ये आपण सुमा, रेहाना, चंदन हा जो त्यांचा मित्र आहे जो आजारी होता त्याला भेटण्यासाठी गेला, त्याला फळं दिले आणि त्याच्या तब्येतीची काळजी घेण्याचा त्याला संदेश दिला आणि चंदनला देखील कसा आनंद झाला हे सगळं वर्णन त्या माझा अनुभव या भाग 1 या पाठामध्ये आपण अभ्यासलं. चला तर आज आपण पाठ क्रमांक 23 माझा अनुभव भाग 2 अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये तुम्हाला करायचं काय आहे बघा, ऐका व वाचा. ऐका म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एक परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ दिलेला आहे, तो मी वाचन करणार आहे. त्या प्रत्येक शब्दाचं वाक्याचं नीट निरीक्षण करायचं आहे. मी वाचताना त्या शब्दाचा उच्चार कसा करते, त्या वाक्याचा उच्चार कसा करते याकडे नीट लक्ष द्यायचे, ते ऐकायचे आणि त्यानंतर तुम्ही तो संपूर्ण पाठ, तो परिच्छेद, तो उतारा वाचन करायचा आहे. त्यापूर्वी आपण ह्या चित्रात काय दिलेलं आहे तेही अभ्यासूया, बघूया. बघा या ठिकाणी जी एक आई आहे, आईच म्हणूया आपण, तर ती आजारी आहे आणि तिच्या शेजारी तिचा जो मुलगा आहे तो तिची तब्येतीची काळजी घेताना आपल्याला दिसतोय. बघा तिच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवलेल्या आहे. तो मुलगा त्या पट्ट्या बदलतो पण आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतोय, त्या मुलाचे बाबा पण आलेले, तेही आईच्या तब्येतीची काळजी घेतात, ते विचारपूस करतात ते, आणि मुलगा चहा घेऊन येताना आपल्याला दिसत आहे. तर ह्या दोन्ही चित्रांचं नीट निरीक्षण करून झालं असेल तर आपण आता आपल्या ह्या उताराकडे जाऊया. बघा ह्या परिच्छेदामध्ये मी वाचन करते, तर तुम्ही जे विरामचिन्ह आहे, उदाहरणार्थ स्वल्पविराम किंवा अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, याचा योग्य रीतीने कसा वापर केला जातो वाचनात, कुठे थांबलं जातं, चढ उतार कसा असतो वाचनात, याकडे नीट लक्ष द्या. त्याच पद्धतीने जोड शब्दांचं उच्चारण कसं आहे, कसं केलं गेलेलं आहे हे नीट ऐका आणि त्यानंतर पूर्ण हा उतारा, हा परिच्छेद, हा पॅराग्राफ तुम्हाला वाचन करायचं आहे. चला तर आपण जाऊया. बघा, शाळा सुटली, मी घरी आलो. इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली. यावेळी ती अशी कधीच झोपत नाही. मी आईजवळ गेलो. फुल स्टॉप. अवतरण चिन्ह आहे कारण तो बोलतोय म्हणून. बघा, आई तुला बरं वाटत नाही का? प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह पूर्ण. असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो. आईच्या अंगाला हात लावून पाहिला. आईला खूप ताप आला होता. तिचे अंग तापाने फणफणत होते. मी लगेच थंड पाणी घेतले. स्वच्छ रुमाल घेतला. तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासले, औषधे लिहून दिली. मी आईला चहा करून दिला. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले. घर स्वच्छ झाडून घेतले. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली. आईला दिली. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. बाबा म्हणाले, तू उठू नकोस, आराम कर. जेवणाचं मी बघतो. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. बघा, ह्या पूर्ण पॅराग्राफचा मी अर्थ तुम्हाला थोडक्यात समजून सांगते. हा जो मुलगा आहे तर हा शाळेतून घरी आला. शाळा सुटल्यानंतर त्याने इकडे तिकडे पाहिलं तर त्याला त्याची आई झोपलेली दिसली. तो आईजवळ गेला आणि तो तिला विचारते, तुला बरं वाटत नाही का? तिच्या शेजारी बसला. त्याने तिच्या अंगाला हात लावून बघितलं, तिला फणफणून असा ताप आलेला होता. मग त्या मुलाने काय केलं, लगेच थंड पाणी घेतलं आणि त्यामध्ये त्याने स्वच्छ असा रुमाल बुडवलेला आहे आणि आईच्या कपाळावरती, डोक्यावरती त्यांनी त्या थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या.
त्या पट्ट्या त्या घड्या ठेवल्यानंतर तिचा थोडासा ताप कमी झाला. त्यानंतर तो मुलगा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर काकांना त्यांनी घरी आणलेलं आहे आणि डॉक्टरांनी आईला औषधं वगैरे दिलेली आहे, लिहून दिली. नंतर त्याने आईला चहाही करून दिला. थोड्या वेळाने आईला झोप लागली, पण त्याच्यानंतर मग त्याने घर जे आहे ते स्वच्छ झाडून घेतलं. नंतर बाबा आलेले आहे. बाबा घरी आल्यानंतर त्यांनी आईची विचारपूस केली. नंतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं जी आहे तर ती त्यांनी आणली आणि बघा नंतर आई उठून बसल्यावर बाबांनी तिला सांगितलेलं आहे की तू उठू नको, स्वयंपाकाचं सर्व काही मी बघतो. तर आईला समाधान वाटलेलं आहे. का तर त्या मुलानेही आईची काळजी घेतलेली आहे. तिच्या कपाळावरती स्वच्छ रुमालाच्या घड्या ठेवलेल्या आहे. चहा करून आणला, घर झाडलं. नंतर बाबांनी देखील तिला आश्वासन दिलेलं आहे की तू आराम कर, जेवणाचं मी बघतो. हे सगळं बघून तिच्या चेहऱ्यावर समाधान वाटलं आणि तिचा आनंदी चेहरा पाहून बाबा आणि मुलाला देखील समाधानी वाटलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पाठ समजून घेतला. पण ह्या पाठामध्ये मुख्यतः विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रकट वाचन करायचं आहे, म्हणजे वाचनाकडे नीट लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर जोडशब्द जे आहे त्याचा उच्चार आणि ते जोडशब्द कसे लेखन केलेले आहे आणि ते वाचायचे कसे हे देखील तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि बघा लॉकडाऊनचा काळ आहे, स्कूल बंदच असल्यामुळं आपण ही ॲक्टिव्हिटी करून घेत नाही नसता. असेच जे काही आजारपणातले अनुभव आहे किंवा तुम्ही आजारी व्यक्तीची काळजी घेताना तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही वर्गात सांगायचा आहे. हा उपक्रम आपण नंतर करून घेणारच आहोत. तत्पूर्वी बघा आता आपण ह्या पाठातील जोडशब्दांकडे जाऊयात. बघा या ठिकाणी मी जोडशब्द अंडरलाईन केलेले आहे, अधोरेखित करून दाखवले आहे. नीट निरीक्षण करा. बघा तिच्या, त्यानंतर स्वच्छ, नंतरचा शब्द आहे पाण्यात, नंतरचा शब्द आहे रुमालाच्या, नंतर घड्या, त्यानंतरचा शब्द बघा डॉक्टरांकडे, त्यानंतर बघा डॉक्टरांनी, त्यानंतर थोड्या, त्यानंतर स्वच्छ, त्यानंतर तेवढ्यात, त्यांनी, डॉक्टरांनी, नंतर बघा आईच्या, चेहऱ्यावर, आम्हालाही. तर ह्या जोडशब्दांचं नीट वाचन करायचं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला हा संपूर्ण उतारा वाचन करून दाखवते. तसेच जोडशब्दांचे अंडरलाईन केले तेही नीट डबल उच्चार करून दाखवते. तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. त्यानंतर हा पाठ व्यवस्थित वाचन करायचा आहे आणि तुम्ही वाचन करत असतानाचा व्हिडिओ शूट करून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शिक्षकांना पाठवायचं आहे. आपल्याला प्रकट वाचन जे आहे आपलं ते व्यवस्थितरित्या करायचं आहे. हेच ह्या पाठातून अभ्यासायचं आहे. तसेच माझा अनुभव काय आहे आजारपणातला हा त्या मुलाने सांगितलेला आहे, तो आपण समजून घेतला आहे. चला तर जाऊया पुन्हा एकदा. बघा शाळा सुटली, मी घरी आलो. इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली. यावेळी ती अशी कधीच झोपत नाही. मी आईजवळ गेलो. आई तुला बरं वाटत नाही का असे विचारत मी तिच्या, हा जोडशब्द बघा तिच्या शेजारी बसलो. आईच्या, हा एक जोडशब्द आपल्याला इथे येतो आहे बघा. आईच्या अंगाला हात लावून पाहिला. आईला खूप ताप आला होता. तिचे अंग तापाने फणफणत होते. मी लगेच थंड पाणी घेतले. स्वच्छ रुमाल घेतला. तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या, आपण जोडशब्द येतो आहे बघा आईच्या कपाळावर रुमालाच्या, जोडशब्द घड्या, आपण जोडशब्द बघा घड्या ठेवू लागलो. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासले, औषधे लिहून दिली. मी आईला चहा करून दिला. थोड्या जोडशब्द. वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले. घर हा बघा हा जोडशब्द आहे स्वच्छ, झाडून घेतले. तेवढ्यात हा पण जोडशब्द आहे बघा तेवढ्यात. बाबा आले. त्यांनी हा जोडशब्द, डॉक्टरांनी जोडशब्द. दिलेली औषधं आणली, आईला दिली. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. बाबा म्हणाले तू उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो. आईच्या हा जोडशब्द. चेहऱ्यावर समाधान दिसले. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही हा जोडशब्द आनंद झाला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण माझा अनुभव भाग 2 हा पाठ अभ्यासलेला आहे.
त्यातील जोड शब्द देखील समजून घेतले, दोनदा त्याचं वाचन केलेले. तुम्ही सुद्धा जोड शब्दांचं नीट उच्चारण करा. पाठ समजलाच असेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, पाठ तुम्हाला समजलाच असेल तर आजचा अभ्यास काय आहे तो आपण बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा अनुभव भाग 2 हा पाठ तुम्हाला समजलाच असेल तर आजचा अभ्यास काय आहे तो आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1, कोणते लिहा. प्रश्नांची उत्तरं तुम्ही वर्कबुकमध्ये ही प्रश्नांची उत्तरं लेखन करू शकतात किंवा आपल्या होमवर्कची नोटबुक बनवली असेल त्यात देखील. कोणते लिहा. तापाने फणफणणारी कोण होती? तर आई. आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा कोण होता? तर तो मुलगा. औषधे आणणारे कोण होते? बाबा. आईला तपासणारे कोण होते? तर डॉक्टर. कोणते या ठिकाणी उत्तरं लिहायचे. तुम्ही घरी कोणकोणत्या कामात मदत करता यावर गटात चर्चा करा. हे क्लासमध्ये आपण डिस्कशन घेतलं असतं पण स्कूल बंद आहे तरी पण तुम्ही वैयक्तिकरित्या घरी आईला कोणकोणत्या कामात मदत करतात त्याचा व्हिडिओ बनवून तुम्ही शिक्षकांना पाठवू शकता. नंतर बघा, खालील शब्द वाचा. हे जे शब्द आहे हे व्याकरणाचे शब्द आहे. यात एकवचन अनेक वचन हे तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितले आहे. एकवचन म्हणजे वन, अनेक वचन मोर दॅन वन. एक म्हणजे एकच असतं सिंगल आणि अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त मोर दॅन वन. तर असे वचनाचे 2 प्रकार असतात. बघा, वचन म्हणजे काय तर ज्यातून आपल्याला वस्तू एक आहे की अनेक आहे हे याचा बोध होतो त्याला वचन म्हणतात. इथं एक आणि अनेक हे समजवलेलं आहे. बघा, एक घडी, अनेक घड्या. औषध एकच आहे म्हणून औषध, जास्त क्वांटिटीत असतील तर औषधे. चेहरा, चेहरे. नंतर रुमाल सिंगल आहे पण रुमाल. बघा, या ठिकाणी एकच वस्तूचं एकच होते, जास्त नाही, कारण हे अपवाद आहे. काही शब्द जे असतात ते सिंगलच असतात, त्याचं अनेक वचन होत नाही, अनेक वचनात रूपांतर होत नाही. या ठिकाणी पुन्हा जाऊया. बघा, औषध एक आहे, 2-3 औषधं असतील, बॉटल्स असतील तर औषधं. एक बॉटल एक औषध, 2-3 बॉटल असतील औषधं. पण बघा, या ठिकाणी काही व्याकरणिक शब्द जे असतात ज्याच्यामध्ये वचनाचा बदल होत नाही, ते एक वचन अनेक वचन सेमच राहतं. समजा बघा, रुमाल तर रुमालाच आहे, चहा चहाच, चाहे नाही होत. किंवा शाळा तर शाळा एकच असणार, तिचं अनेक होणार नाही, शाळे पण नाही होणार. भरपूर 4-5 संख्या जरी असली शाळांची तरी शाळा एक आणि अनेक शाळा पण एकच. घर घरे, शेजारी शेजारी, या ठिकाणी शब्द बदलत नाही. बघा, मी आम्ही. तर अशा पद्धतीने आपण ह्या शब्दांचा अभ्यास केलेला आहे. हे देखील तुम्ही वर्कबुकमध्ये किंवा वाचायचे आहे, लेखन पण करायचे आहे. वाचा, ऐका, समजून घ्या, म्हणा व वाचा. या ठिकाणी जोड शब्द कसे तयार झालेले आहेत ते समजून घ्या, वाचा आणि म्हणा. बघा, म्हणत शब्द आहे, न आणि त नाही पण म आहे, म अर्धा अधिक त्याला ह जोडला म्हणून म तयार झाला. तिच्या, चा शब्द आहे, तो कसा तयार झाला आहे, च अर्धा त्याला य जोडला आणि काना दिलेला आहे म्हणून चा तयार झाला. स्वच्छ, बघा, स अर्धा अधिक व त्याला जोडला स्व झाला आणि च अर्धा अधिक छ जोडला छ, स्वच्छ. घड्या, ड बघा, ड अधिक त्याला य जोडलेला आहे आणि काना दिलेले डॅ, घड्या. ट, डॉक्टर. मग क अर्धा अधिक ट जोडला डॉक्टरांकडे. नंतर त्यांना, त्या तसा तयार झालेला आहे. बघा, त अधिक य, अर्धा त आहे त्याला य जोडलेला आहे, नंतर काना आणि अनुस्वार देऊन त्यांना, त्यांना. तेवढ्यात, ढ्या. ढ पूर्ण आहे, संपूर्ण, अधिक य त्याला जोडलेला आहे आणि मग काना दिलेला आहे अर्धा य जोडून आणि मग ढ्या तयार झालेला आहे. तेवढ्यात. चेहऱ्यावर, रॅ कसा तयार झालेला आहे, र अर्धा र आहे, अर्धाच, अधिक य जोडलेला आहे त्याला आणि काना रॅ. अशा पद्धतीने म, चा, स्वच्छ, डॅ, ट, त्या, ढ्या, रॅ म्हणजेच म्हणत, तिच्या, स्वच्छ, घड्या, डॉक्टरांकडे, त्यांना, तेवढ्या, चेहऱ्यावर असे हे जोडशब्द तयार झालेले. यांचं वाचन तुम्ही करायचं आहे आणि लेखन देखील. त्यानंतर बघा, थोडासा यासारखे खालील शब्द लिहा. बघा, लहान लहानसा, छान छानसा, काही काहीसा, नाही नाहीसा, बारीक बारीकसा, अल्प अल्पसा. सा हे प्रत्यय तुम्हाला मागे जोडून हे शब्द लेखन करायचे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा अभ्यास मी समजून सांगितलेला आहे. हा स्वाध्याय तुम्हाला वर्कबुकमध्ये करायचा आहे. वर्कबुक तुम्ही नसेल घेतले तर वहीमध्ये देखील स्वाध्यायाच्या हे लेखन करायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.